काय ग, अशी का बसलीयस? काही नाही पाणी घ्यायला आले होते. अगं थांब, मी देते, थांब, असू दे. अरे नाही, मी घेईन. मोठ्या सुनबाई तुम्ही नका त्रास करून घेऊ, मी घेतलं असतं. निशी, तुम्ही जो काही विचार करताय ती जबाबदारी खूप मोठी आहे. म्हणजे बाळाचा विचार करतेस ना तू? मी मगाशी तुमच्या रूमच्या बाहेरून जात होते तेव्हा माझ्या कानावर आलं. मी खरं सांगते तुला, मी अजिबात चोरून वगैरे ऐकलं नाही, मी मुद्दाम ऐकलं नाही. मी बाहेरून जात असताना फक्त माझ्या कानावर आलं. अगं मग कानावर हात ठेवायचा बंद करायचे ना कान. तू निवे, तुला सांगून तरी काय उपयोग आहे ना. ओके ओके फाईन. मग ह्यातही तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का मोठ्या सुनबाई? ह्यातही माझीच चूक आहे का? मला वाटतं माझा संसार पूर्ण व्हावा, तर ह्यातही माझीच चूक आहे का? नाही निशी, तुझी अजिबात काही चूक नाहीये. निशी, अगं या जगात ना आई होणं ह्याच्या इतका सुंदर दुसरा कुठलाच अनुभव नाहीये, कुठलाच नाही. पण त्या अनुभवासोबत ना एक जबाबदारी सुद्धा येते, त्या तान्ह्या बाळाला सांभाळायची. ओके, म्हणजे ही जी काही सो कॉल्ड जबाबदारी आहे ती मी झेपू शकत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? हा, तुझं नाव तारिणी आहे म्हणून तू देवी व्हायला जाऊ नकोस. तारिणी, तुला काय वाटतं जगातली सगळी अक्कल फक्त तुलाच दिली आहे? आम्ही मूर्ख आहोत, बावळट आहोत, आम्हाला काही कळत नाहीये? मला सगळं कळतं. तारिणी, जरा बघ आजूबाजूला. खांडेकरांचं घर आहे, हे सगळं आहे आपल्याकडे. ह्या घरात माझ्या बाळाला कधीच काहीच कमी पडणार नाही. आणि पैसा तर पैशाने काहीही होणार नाहीये निशी. अगं मुलांना मोठं करण्यासाठी फक्त पैसा महत्वाचा नसतो, त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे असतात संस्कार. आणि ते संस्कार त्या लेकरावर चांगले होण्यासाठी ना त्याच्या आजूबाजूचं वातावरण खूप चांगलं असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नवरा बायकोमध्ये एक बॉन्ड असणं गरजेचं आहे, त्यांचं नातं सक्षम असणं गरजेचं आहे. त्या दोघांचा एकमेकांवर विश्वास असायला हवा, नात्यावर विश्वास असायला हवा, त्यांचं नातं घट्ट असायला हवं निशी. तर ते चांगलं वातावरण त्या बाळासाठी उभं करू शकतात ना. हे तुम्ही आत्ता करू शकताय का? खरं खरं सांग मला, करू शकता का तुम्ही? त्या बाळासमोर जर एक जरी भांडण झालं ना तरी त्या भांडणाचा त्याच्यावर काय परिणाम होतो ना याची तुला कल्पना सुद्धा नाही. मग त्याच्या आधी त्या नवरा बायकोचं नातं चांगलं होणं गरजेचं आहे ना. मला असं वाटतं की तुमच्याकडे अजून भरपूर वेळ आहे. मग थांब, थोडा वेळ घे, तोपर्यंत युवराज भाऊजींचं पण कामाचं काहीतरी स्टेबल होईल. हे बघ निशी, आई होणं हा खूप मोठा निर्णय आहे.